सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये जाऊ. ते बघा हे मंदिर आहे आणि आज तुफान गर्दी आहे, म्हणजे भाविकांची तुफान गर्दी आहे बघा. तर आता आपण दर्शन घेऊया. नमस्कार, मी संदीप साळुंके, लाईव्ह पाड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आत्ता आपण चाललो आहे मुंबईतली सुप्रसिद्ध मंदिरामध्ये. ते मंदिर आहे सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी आणि या ठिकाणी आपण जाणार आहोत. आणि आता मी जाणार आहे पहिल्यांदा परेलला. परेल स्टेशनवरून तुम्ही चालत जाऊ शकता या मंदिरामध्ये. फक्त 15 मिनिटाचा रस्ता आहे आणि जवळपास 850 मीटर, म्हणजे गुगल मॅपप्रमाणे 850 मीटर एवढंच अंतर आहे स्टेशनपासून मंदिरापर्यंत. त्यामुळे आरामात तुम्ही 15 मिनिटात चालत जाऊ शकता. आणि जर तुम्हाला म्हणजे व्हेकलने जायचं असेल कुठच्याही, म्हणजे टॅक्सीने किंवा बसेसने, तर तुम्हाला दादरवरून बस पकडाव्या लागतील. पण मी चालत जाणार आहे, त्याच्यामुळे आता मी उतरणार आहे परेल स्टेशनला आणि तिथून मी चालत जाऊन देवांचं दर्शन घेणार आहे, म्हणजे बाप्पा दर्शन घेणार आहे. तर कशा प्रकारे हा प्रवास असणार ते तुम्हाला दाखवतो. शिवाय त्या ठिकाणी दर्शनाला किती लाईन असते आणि किती वेळ लागणार ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन, कारण रोजच गर्दी असते त्या ठिकाणी. आज बघूया किती वेळ लागणार आहे दर्शनासाठी. तर आता आपण चाललो आहे प्रभादेवीला. तर आता आपण स्टेशनवरून बाहेर पडलो. तर आता मी आहे परेल स्टेशनच्या बाहेर आणि हे बघा, मला इथे गुगल मॅपवरती 850 मीटर म्हणजे 14 मिनिटाचा रस्ता दाखवतोय इथून सिद्धिविनायक. म्हणजे आपण 14 मिनिटाला सिद्धिविनायक मंदिरला पोहोचणार चालत गेलो तर. तर आता आपण त्या ठिकाणी जाऊया आणि मग दर्शन घेऊया बाप्पाचं. आता मी स्टेशनवरून बाहेर पडलोय. सरळच आहे, इथून सरळच रस्ता दाखवतोय. तर आता आपण मुंबईचा परेल एरिया बघतोय बघा. मस्त मस्त ऑफिसेस आहेत इकडे. आपल्या ट्रेनमधून ज्या मोठमोठ्या बिल्डिंग दिसतात त्या इथेच आहे सर्व परेल. आणि हे टिळक भवन परेल येथील, परेलचं टिळक भवन. आपण टिळक भवनच्या रस्त्याने चालत चाललोय. इकडे रस्त्याचं काम सुद्धा चालू आहे. आणि समोर बघा जुने, म्हणजे जुनी चाळी. आता अशा बिल्डिंग हळूहळू कमी होत चालले मुंबईतला. लाकडी सज्ज यायला माळा आहे जुन्या चाळी. आणि इकडे काम सुद्धा चालू आहे. परेलचा काकासाहेब गाडगे मार्ग बघतोय. तर आता आपण टिळक भवनच्या गल्लीमधून म्हणजे गाडगी रोडून चालत आलोय. आणि बघा तुम्हाला हा दुसरा रोड मिळेल, तिथून पण सरळ सरळ चालत यायचं त्या बाजूने. तर जवळच दाखवतोय, 5 मिनिटात पोहोचू आपण मंदिराकडे. हा सुद्धा काकासाहेब गाडगे मार्गच दाखवते, तिथून आपण चालत चाललोय. जुन्या चाळी इकडच्या. आणि समोरची रूम बघा, मस्त रंगवले आहेत, रंगीबिरंगी, लाल, पिवळा, हिरवा, निळा, सुंदर वाटतच. जुन्याच चाळी. आणि बघा इकडे बोर्ड सुद्धा आहे. आता आपण पोहोचलो आहे सिद्धिविनायक मंदिर. बघा समोरच आहे, समोरच्या गल्लीमध्ये गेलं, समोरच्या रोडमध्ये गेलं की सिद्धिविनायक मंदिर. खेड गल्ली सिद्धिविनायक मंदिर असं स्टॉपचं नाव इकडचं. परेलवरून खूप जवळ आहे, तुम्ही चालत येऊ शकता एकदम मोजून 15 मिनिटात. आणि गुगल मॅपनुसार फक्त 850 मीटर म्हणजे 1 किलोमीटरपेक्षा पण कमी अंतर आहे परेल स्टेशनवरून. दादरवरून थोडं लांब पडतं. आणि हा रोड नॉर्मल वाहतुकीसाठी बंद आहे. तिकडे बॅरिकेड लावलेत मागे. फक्त ठराविक गाड्या तिकडे म्हणजे स्पेशल गाड्या सोडल्या जातात.
त्यामुळे तुम्हाला इथून चालत जावं लागेल. बघा इकडे तुम्हाला फुलं, देवळामध्ये याच्या सर्व गोष्टी इकडे तुम्हाला मिळून जातील मंदिरामधल्या. तर आता आपण मंदिराकडे, इकडे बघा मॅच सुद्धा चालू आहे. इकडे प्रभादेवी आई मैत्री चषक 2024 चालू आहे या ठिकाणी बाजूला. आता आपण मंदिराजवळ पोहोचलो. पर्यटन खूपच जवळ आहे, बरोबर 15 मिनिटाला आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. आता 850 मीटर म्हणजे 1 किलोमीटरपेक्षा पण कमी. तर आता आपण सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये जाऊ. ते बघा हे मंदिर आहे आणि आज तुफान गर्दी आहे, म्हणजे भाविकांची तुफान गर्दी आहे बघा. तर आता आपण दर्शन घेऊया. आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलोय आणि इकडे प्रसादासाठी पण लाईन आहे. इकडे लाडू पासून अशा ठिकाणी, या ठिकाणी नेहमी भक्तांची वर्दळ असते. आपल्या आता 2 खूप सारी लाईन इकडे. अशा प्रकारे नेहमी इकडे गर्दी असते. आणि इकडे मस्त दुकानामध्ये सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात. तर अजूनही लाईन चालूच आहे, लोक येत आहेत आणि आपल्याला जवळपास 2 तास लागले लाईनमध्ये. जवळपास 2 तास लाईनमध्ये राहिल्यानंतर आपलं मस्त दर्शन झालेलं आहे. आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. लाईव्ह पार्ट चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर अशा मस्त मस्त व्हिडिओचा आनंद घ्या. आणि इकडे बघा प्रभादेवीची क्रिकेट स्पर्धा झाली इकडे. तर आता आपण फक्त तिकडे जाऊन बघूया काय चाललंय ते. आणि इकडे चालू आहे आई मैत्री चषक प्रभादेवी क्रिकेट लीग 2024. नितीन आणि नॉन स्ट्राईकवर जयेश. तर दर्शन झाल्यानंतर आपण घेतो इथे मॅचची मजा. प्रभादेवी क्रिकेट लीग आयोजित आई मैत्री चषक 2024. हे मंदिराच्या बाजूलाच आहे, समोर आहे सिद्धिविनायक मंदिर आणि मंदिराच्या बाजूलाच ही टुर्नामेंट चालू आहे.